राष्ट्रीय महामार्ग 52 मधील अंबड तालुक्यातील लोंभेवाडी शिवारात रविवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील कार चालकाचे स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कार दुसऱ्या दिशेने जाणाऱ्या स्कूटीला धडकून भीषण अपघात झालाय। यात दुचाकी स्कूटीवरील पती पत्नी जागीच ठार झाल्याची घटना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळ घडली आहे। ॲडव्होकेट सतीश शाहू मगरे वय वर्ष 33 आणि तेजल सतीश मगरे वय वर्ष 29 दोघेही राहणार पाथरवाला, हल्ली मुक्काम अंकुशनगर महाकाळा, तालुका अंबड असे अपघातात ठार झालेल्या पती पत्नीचे नावे आहेत। सतीश मगरे व्यवसायाने वकील असल्याने ते त्यांच्या पत्नीसह मागील 4 महिन्यापासून छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यात आहेत। मात्र 2 दिवसापूर्वी त्यांच्या पुतणीचा अंकुशनगर येथे साखरपुडा असल्याने हे दाम्पत्य साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आले होते। हा कार्यक्रम आटपून रविवारी सायंकाळी 6च्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे दुचाकी स्कूटी क्रमांक MH21 BN 9923 वरून जात असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळ लेंबेवाडी शिवारात येताच याच वेळी छत्रपती संभाजीनगरवर भरधाव वेगात येणारी कार क्रमांक MH44 S9560 ही महामार्गाच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला धडकून उंच उडून समोरच्या जाणाऱ्या स्कूटीवरती आदळली। यावेळी स्कूटी ही कारच्या खाली दबलेली असल्याने त्या कारने स्कूटीला 100 फूट फरफडत नेले। यावेळी स्कूटीवरील ॲडव्होकेट सतीश मगरे व तेजल मगरे हे दोघेही पती पत्नी त्या 4 चाकी वाहनाखाली तब्बल अर्धा तास दबून राहिले। हा अपघात एवढा भीषण होता की त्या स्कूटीचा संपूर्ण चक्काचूर झाला होता, तसेच कारचे देखील नुकसान झाले। अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना तात्काळ भोकरवाडी येथील टोल नाक्याजवळ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्याला कळवून त्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले, परंतु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी पवार यांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले। या अपघाताची माहिती कळताच अपघातग्रस्त मयत पती पत्नीच्या नातेवाईकांनी पाचोड ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती। हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये स्कूटी चक्काचूर झाली होती।